श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि बघा, आपण ह्या पितृपक्षामध्ये आपले जे पितृ असतात म्हणजे जे मृत व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी पिंडदान करत असतो. त्याचबरोबर आपण जे काही दर्पण देत असतो आणि श्राद्धसुद्धा घालत असतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते ह्या पितृपक्षात केल्या जातात. तर आपल्या पितरांसाठी बघा, आपण बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात आणि ह्या पितृपक्षामध्ये आपण जे काही उपाय करू, तर असे काही उपाय जर आपण केले तर उपायाने सुद्धा पहा, आपला जो काही प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असतो तो नष्ट होऊन जातो आणि आपल्याला पितृदोष हा लागत नाही. आपले पितृसुद्धा आपल्याला खूप आशीर्वाद देतात आणि ते प्रसन्न होऊन जातात. तर ह्या पितृपक्षामध्ये पहा, आपण एखादे पितृ जीव घालतो, म्हणजेच काय करतो तर आपले मृत व्यक्ती आहेत तर त्या दिवशी आपण त्यांना जे काही दर्पण असतं तर ते देत असतो. त्यांच्या ज्या तिथीला ते वारलेले आहेत त्या तिथीच्यानुसार आपण हे पितृ जेवू घालत असतो आणि त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या घरामध्ये जीव घालतो, दान करतो. आणि त्या पहा, पितृपक्षामध्ये दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणजे आपल्या पितरांची एखादी आवडती वस्तू आहे तर ती आपण ह्या महिन्यामध्ये दान केली, ती सुद्धा खूप महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्ये दीपदान करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. तर बघा, ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी असा हा एक उपाय करायचा आहे, म्हणजे आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमचा सर्व पितृदोष असेल तर तो नाहीसा होऊन जाईल आणि त्याचबरोबर वास्तुदोष असेल, काही अडचणी. अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर आपल्याला जेव्हा जमेल, म्हणजे आपली सर्व पित्री अमावस्या असते तर त्या अमावस्यापर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरी चालणार आहे. तर पहा, इतर वेळेस आपण गाईला भरपूर साऱ्या गोष्टी खाऊ घालत असतो, परंतु ह्या पितृपक्षामध्ये जर आपण गाईला काही वस्तू खाऊ घालत आहोत आणि या गोष्टीचे पहा खूप सारे नियम असतात. तर हे कसं खाऊ घालायचं, कोणत्या पद्धतीने घालायचं, या सर्व गोष्टी आपण म्हणजे ह्याचे भरपूर सारे नियम असतात आणि त्या नियमानुसारच आपण ह्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या असतात. यामुळेच बघा, आपल्याला आपण जी काही सेवा करतो ना, जे उपाय करतो ना, त्याचे फळ आपल्याला मिळत असते. म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. जर बघा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर बघा, आपल्या घरामध्ये कधीच बरकत होत नाही. म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्याचबरोबर जिथे आपण 1 रुपया खर्च करणार असतो तिथे आपण 10 रुपये खर्च करून बसतो. इतका हा म्हणजे पितृदोष असतो तो प्रखर आपल्याला लागलेला असतो. म्हणजे काय, आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर येत नाही आणि त्याचबरोबर लक्ष्मी आली तरी अनेक मार्गांनी आपल्या घरातून काढता पाय घेते. तर बघा, अशा वेळेस आपल्याला पितृदोष लागलेला आहे समजावं. त्याचबरोबर बघा, घरामध्ये सारखी कटकट होत आहे, भांडणं होत आहे, सारखी छोटी मोठी नोकझोक होत आहे आणि ती नोकझोक एकदम टोकापर्यंत पोहोचत आहे. तर अशा वेळेस बघा, आपल्याला पितृदोष लागलेला असतो. त्याचबरोबर बघा, आपण कितीही कमवतो, म्हणजे आपल्या घरामध्ये कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपल्याला पैसे पुरत नाही. म्हणजेच काय, आपल्याला पैशाला पैसा लागत नाही आणि आपल्या कितीही आपण कष्ट करून यश संपादन करण्याचा प्रयत्न केला तरी ते यश आपल्याला प्राप्त होत नाही. इतका हा प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असतो. तर यामुळे बघा, आपण आपल्या घरामध्ये ह्या पितृपक्षामध्ये पितरांना जे काही त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या खाऊ घालतो. त्याचबरोबर कावळ्यांना त्या खाऊ घालतो आणि कावळ्यांनी जर नाही खाल्ल्या तर त्या आपण गाईला खाऊ घालतो. तर अशा प्रकारे आपण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये पितृदोष नाहीसा होण्यासाठी करत असतो. परंतु बघा, ह्यामधून सुद्धा जर आपला ह्या गोष्टी कमी नाही झाल्या तर आपल्याला घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे असतात. त्यामुळेच बघा, आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर बघा, आपण गाईला काय खाऊ घालायचं आहे तर बघा, आपल्याला यासाठी 2 चपात्या बनवायच्या आहेत. गव्हाचं पीठ घ्यायचं, ते मळायचं आणि त्याच्या 2 चपात्या तयार करायच्या आहेत.
आणि पहा 2च चपात्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या आहेत आणि त्यानंतर एका चपातीला आपल्याला ती थंड झाली की मग तिला तूप लावायचं आहे. गावरान तूप आपल्याला तिला एका चपातीला लावायचं आहे. तर त्या चपातीवरती बघा आता आपल्याला घरामध्ये आपल्या जे सुकं खोबरं असतं तर ते किसून आपल्याला त्यावरती टाकायचं असतं. आता पहा आपण काय केलं, एक चपाती घेतली, त्या चपातीला तूप लावलं, त्या त्यानंतर त्यावरती किसलेलं खोबरं टाकलं आणि त्यानंतर बघा आता आपण ही दुसरी एक चपाती केलेली आहे तर ती चपाती त्या वरतून ठेवायची आहे. आणि पहा अशा प्रकारे आपल्याला ती गाईला खाऊ घालायची आहे. तर बघा ती घेऊन जाताना आपल्याकडून सांडणार नाही याची आपण काळजी घ्यावी. म्हणजे जी खोबरं आहे आतमधलं ते आपल्याकडून सांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला ती छानपैकी अशी घडी त्याची घालता आली तर तशी घडी घालून मग ती घेऊन जा. आणि हो, गाईला खाऊ घालायला आपण ही चपाती जाणार आहोत त्यावेळेस काय करायचं, आपल्यासोबत थोडंसं लोटीभर पाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर हळदी कुंकवाचं आपल्याला सोबत न्यायचं आहे आणि एखादी अगरबत्ती आणि दिवा लावलेला घेऊन जायचा आहे. जर शक्य होत असेल तर दिवा एका ताटामध्ये ह्या सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि एका प्लेटमध्ये ती चपाती. तर अशा प्रकारे आपल्याला गाईपाशी जायचं आहे. गाईपाशी गेल्याच्या नंतर बघा आपल्याला गाईला वस्तू खाऊ घालताना काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. म्हणजेच काय, तर गाईचं तोंड हे बघा दक्षिणेकडे असायला हवं. आपलं तोंड उत्तरेकडे करायचं आणि गाईचं तोंड हे दक्षिणेकडे असायला हवं. अशा पद्धतीने आपल्याला ती चपाती तिला खाऊ घालायची आहे. अगोदर काय करायचं, तिच्या पायावरची पुढचे 2 पाय आहेत तिच्यावरती पाणी टाकायचं, तिच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं, तिला थोडंसं ओवाळायचं आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती तिला खाऊ घालायची. तर बघा इतर कोणत्याही दिशेला तोंड असलेलं गाई तोंड असेल तर मग ती जर आपण कोणत्याही दिशेला जर गाईचं तोंड असेल तर तिला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर ती पितरांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून पित्र हे दक्षिण दिशेला असतात, त्यामुळे गाईचं तोंड हे दक्षिणेकडे करूनच ही वस्तू तिला खाऊ घालायची आहे. तर बघा जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावं माहिती असतील तर ती नावं तिथे उच्चारून तुम्ही गाईला प्रार्थना करायची आहे की माझ्या पितरांना सद्गती प्राप्त होऊ दे. माझ्या पितरांना जर कधी पाणी कमी पडलं असेल किंवा मग त्यांना कधी अन्न कमी पडलं असेल तर हे अन्न आणि पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचव, अशी प्रार्थना आपल्याला गोमातेला करायची आहे. तर बघा पूर्ण पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून कोणताही उपाय करणं किंवा सेवा करणं किंवा तर्पण करणं शक्य झालं नाही तर आपण हा उपाय अवश्य करावा. हा एक उपाय जरी केला तरी तुमच्या पितरांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या जातात आणि तुमचा जो काही पितृदोष असेल तर तो नाहीसा होऊन जातो. तुमच्यावरती पितृ प्रसन्न होऊन जातात. तर बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायला सांगितली आहे, म्हणजे गाईचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे आणि त्यानंतरच तिला ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि आपलं उत्तरेकडे, आणि त्यामुळे ही वस्तू जी आहे खाऊ घातलेली ती पितरांपर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय गाईला हे एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर पूर्ण पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालणार आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.